नाशिक जिल्ह्यातील विविध शहरांमधून मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला अखेर मालेगावच्या पवारवाडी पोलिसांनी गजाआड केलाय। या कारवाईत एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या ताब्यातून तब्बल 30 चोरीच्या मोटरसायकल आणि एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील मालेगावसह विविध ठिकाणी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला पवारवाडी पोलिसांनी जेरबंद केलं। पोलिसांनी संशयित शहजाद सय्यद इक्बाल आणि शेख युसुफ शेख अयूब यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। चौकशीत त्यांनी आणखी 3 साथीदार शेख नाझीम अब्दुल हमीद, प्रल्हाद वाघ उर्फ भूषण देविदास वाघ आणि इतर साथीदारासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी 5ही संशयितांना अटक केली। त्यांच्या ताब्यातून चोरीच्या तब्बल 30 मोटरसायकली आणि एक ट्रॅक्टर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। माननीय एसपी साहेब, ॲडिशनल एसपी साहेब आणि आमचे एसडीपीओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले तर ते 30 मोटरसायकली आतापर्यंत मिळाल्यात आणि एक ट्रॅक्टर मिळालेला आहे। ट्रॅक्टर हा जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव पोलीस स्टेशन इथे चोरीचा गुन्हा दाखल आहे। तर हे करत असताना 5 आरोपी आपण अटक केलेत। ही कारवाई करताना जी मेहनत घेतलेली आहे ते डिटेक्शन टीमचे अधिकारी किरण पाटील साहेब आणि पूर्ण डिटेक्शन टीम आणि पोलीस स्टेशनचे इतरही अंमलदार यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये। त्यातले मी किरण पाटील साहेब आणि कारवाईमध्ये जे डिटेक्शन टीमचे आहेत ते पोलीस हवालदार राकेश उबाळे, संतोष सांगळे, निलेश निकम, जाकीर पठाण, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड आणि याचबरोबर आमचे दोन्ही ड्रायव्हर सोनावणे रंगारी तसेच इतर पण जे आमचे जनरल टीमचे जे अंमलदार आहेत ते शिंदे आहेत, अमोल शिंदे आहेत, वाघ आहेत, या पूर्ण पोलीस स्टेशन जवळजवळ या कारवाईमध्ये सामील झालं होतं। मला प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही, परंतु इतक्या मेहनतीनंतर त्यांनी ते पोलीस स्टेशनचं दैनंदिन कामकाज सांभाळून हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। आणि ह्याच्यातले 12 जे गुन्हे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, म्हणजे नाशिक जिल्ह्यातलेच बरेचसे, जसं की निफाड आहे, कळवण आहे, छावणी पोलीस स्टेशन आहे, कॅम्प पोलीस स्टेशन आहे, नाशिक शहरमधलं पंचवटी पोलीस स्टेशन आहे। अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून जे गुन्हे रजिस्टर होते ते आता ओपन झालेत। कालपर्यंत आम्हाला 11 गुन्हे ओपन झाले होते। आज सकाळी एक गुन्हा ओपन झाला, ते 12 गुन्हे त्याचे डिटेक्ट झालेले आहेत। आणि इतर पण मोटरसायकलचे नंबर आणि हे आम्ही व्यवस्थित बघून काहींचे चेसिस नंबर पूर्णपणे स्क्रॅच केलेले आहेत, त्याच्यामुळे ते ओपन करता येत नाही आहे, पण त्यांच्या इंजिन नंबरवरून पण आम्ही माहिती काढतो आहोत आणि ते पण गुन्हे निष्पन्न होतील आहेत। त्याप्रमाणे आम्ही पुढे पण तशी आपल्याला माहिती देऊ किंवा ज्यांना जर डाऊट असेल तर ते लोक बाकी ज्या मोटरसायकल बाकी आहेत त्याच्यातल्या जर 30 पैकी 12 झाले तर 18 राहिलेल्या आहेत, तर त्या मोटरसायकल बघून सुद्धा ते आपली मोटरसायकल ओळखू शकतात, तर ते लोक इथे संपर्क साधू शकतात। आरोपी कुठल्या वयोगटातील आणि कुठल्या? हां, आरोपी शहजाद सय्यद इक्बाल, शेख युसुफ शेख अयूब, शेख नाझीम अब्दुल हमीद आणि प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण, देविदास नानाजी वाघ, म्हणजे जे 3 आहेत हे मालेगाव शहरातले आहेत हे आरोपी आणि 2 जे आहेत हे संवतगाव हे जवळच्याच गावातले आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी आम्रपाली वाघ, मालेगाव।